लग्नपत्रिका आनंदाचा क्षण, पण आता त्यावर एक छोटा बदल मोठा फरक घडवू शकतो। महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी एक मोठा आणि धाडसी प्रस्ताव समोर आलाय। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्य सरकारला शिफारस केली आहे की यापुढे लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे अनिवार्य करावे। का? कारण आजही अनेक ठिकाणी बालविवाह गुपचूप होत आहेत। पत्रिकेत वयाचा उल्लेख नसल्यामुळे कुणालाही संशय येत नाही, पण आता जर जन्मतारीख स्पष्ट असेल तर कोणालाही लगेच कळेल लग्न करणारे मुलगा मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही। एवढंच नाही, प्रिंटिंग प्रेसवाल्यांनाही जबाबदारी दिली जाणार आहे। पत्रिका छापण्यापूर्वी आधार कार्ड किंवा जन्म दाखला तपासणे बंधनकारक होऊ शकते आणि जर नियम पाळले नाहीत तर प्रिंटिंग प्रेस आणि मंगल कार्यालयावर ही कारवाई होऊ शकते। हे सगळं का गरजेचं आहे हे एका धक्कादायक आकड्यातून समोर आले। सोलापूरमध्ये 86 अल्पवयीन मुलींची गर्भधारणा आणि प्रसूती नोंदवली गेली। यातील 35 प्रकरण थेट बालविवाहाशी संबंधित कायदे आहेत। पोक्सो आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे, पण तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणी कमी पडते। मग उपाय काय? आयोगाचा प्लॅन राजस्थान पॅटर्न, जिथे लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे आधीपासून बंधनकारक आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसले आहेत। एक छोटी माहिती, एक छोटी तपासणी आणि वाचू शकतात हजारो मुलींचे आयुष्य। मग प्रश्न असा आहे, हा नियम खरंच लागू होणार का आणि झाला तर बालविवाह थांबणार का?